जय पाटील आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मला पत्रकार म्हणून काही गोष्टींच्या बाबतीमध्ये उल्लेख करणं अटळ आहे की पूर्वी विशाल सह्याद्री नावाचं एक वर्तमानपत्र निघायचे. त्याचे आनंदराव पाटील हे संपादक होते. तर आनंदराव पाटलांनी एका सभेत एकदा अशी गोष्ट सांगितली साहेब की त्या पाटलांना खेडेगावातल्या माणसांची भांडणं सोडवायची भयंकर हौस होती. मग एकदा काय झालं की नवरा बायकोबद्दल तक्रारी करत आला. तर ह्यांनी त्या नवऱ्याला सांगितलं की खरं आहे तुझं. थोड्या वेळानं त्याच नवऱ्याविरुद्ध त्याची बायको तक्रारी करत आली. तर ह्यांनी सांगितलं त्या बाईला खरं आहे तुझं. शेजारी एक माणूस बसला होता. तो म्हटलं पाटील चाललंय काय की तुम्ही नवऱ्याला पण म्हणताय खरं आहे तुझं, बायकोला पण म्हणताय खरं आहे तुझं, नेमकं खरं कोणाचं? पाटलांनी त्याकडे बघितलं आणि म्हटलं खरं आहे तुझं. आणि ते पुढे असं म्हणायचे की ते पाटील विशाल सह्याद्रीचे पुढे संपादक झाले. तसं आम्हाला पत्रकारांना सगळ्या ठिकाणी थोडं थोडं बरोबर आहे असं म्हणायची सवय असते. त्याचा एक भाग म्हणून सांगतो की बोलण्याच्या ओघामध्ये संभाजीराव जाधवांनी एक दोन चुकीचे उल्लेख केले. मी कुठल्याही शाळेच्या स्कूल बोर्डाचा सदस्य नाही. अनौपचारिकरित्या ज्येष्ठ पत्रकार म्हणून मला फक्त विचारणा झाली की नाव कोणाचं द्यावं. तर त्यावर मी मामांचं नाव सुचवलं आणि ते सुचवण्याचं कारण असं आहे की गुलाब मामा बोरगावकर हे तमाशाच्या क्षेत्रामध्ये 70 ते 80 या दशकामध्ये ज्याला आपण कनातीचा तमाशा म्हणू, या कनातीच्या तमाशामध्ये म्हणजे चंद्रकांत ढवळपुरीकर असतील, गणपती माने चिंचणीकर, संगीतरत्न दत्ता महाडिक यांच्या बरोबरीनं वावरलेले एक नामवंत कलाकार होते. ते मातीतले कलाकार होते. त्यांची भाषा ही साधी सोपी लोकांच्या पर्यंत थेट भिडणारी असायची. आणि या सगळ्या तमाशा कलाकारांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचं औपचारिक शिक्षण फारसं झालेलं नसतं, पण त्यांचा कॉमन सेन्स आणि इंटेलिजन्स जो आहे तो उच्च दर्जाचा असतो. त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका तमाशामध्ये मी असं गाणं ऐकलं, तुम्ही ऐकलं असेल ते, झाल्या तिन्ही सांदा करून शिंगार साधा वाट पाहते मी ग येणार साधन माझा. हे गाणं दादा कोंडकेच्या सिनेमातलं आहे. हे गाणं तो कलाकार म्हणतो आणि पुढे काय म्हणतो, झाल्या तिन्ही सांदा करून शिंगार साधा वाट पाहते मी ग येणार साधन माझा. रात्री उशिरा घरी येणाऱ्या नवऱ्याला जोड्यानं मारण्यासाठी वापरा लाखानी शोध टिलिडिन असं तो जाहिरात करतो. म्हणजे कॉमन सेन्स आणि इंटेलिजन्स गुलाब मामा सुद्धा बतावणी उत्कृष्ट करायचे. एक त्यांची गाजलेली बतावणी अशी होती की ते हेमा मालिनी असं म्हणते की मी आज तमाशा बघायला जाणार आणि धर्मेंद्र म्हणतो की तू तमाशा बघायला जायचं नाही. मग धर्मेंद्र तमाशा बघायला जायचं नाही म्हणतो, हेमा मालिनी यायचं म्हणते. त्यात मामामध्ये हस्तक्षेप करायचे आणि धर्मेंद्राबरोबर हिंदी मराठीत बोलत जोरदार मारामारी करून हेमा मालिनीला शेवटी तमाशा बघायला घेऊन यायचे. ही गुलाब मामांची गाजलेली बतावणी आहे. तेव्हा या ठिकाणचा जो इंटेलिजन्स आहे की ते उच्च दर्जाचे अशा प्रकारचे बुद्धिमान अशा प्रकारचे कलाकार होते. लोकांसाठी लोकांच्या भाषेत ते बोलणारे होते. पण अलीकडच्या काळात काय झाले, मातीवरची कुस्ती आणि तमाशा ही दोन्ही क्षेत्र उपेक्षित आहेत. ह्यातल्या कलाकारांचे हाल सुरू आहेत. त्यांचा राजाश्रय संपलेला आहे. लोकाश्रय आता फक्त उरूस यात्रा जत्रा यांच्या निमित्तानं शिल्लक राहिलेला आहे. तेव्हा या कलाकारांच्या बाबतीमध्ये लोकाश्रय आणि राजाश्रयाची पुनर्स्थापना करणं गरजेचं आहे. अर्थात काही वक्त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे गुलाब मामांच्या स्मृती जपल्या जातात का, तर त्यांचं चरित्र गेल्या वर्षी श्रीनिवास पाटील साहेबांच्या हस्ते प्रकाशित केलं. म्हणजे ते लिटररी मॉन्युमेंट आहे. जुन्नर तालुक्यामध्ये बेल्ले नावाचं गाव आहे. तिथं वसंतराव जगताप व्यासपीठावरती फक्त 2च फोटो 4 दिवस महोत्सवामध्ये असतात. एक असतो संगीतरत्न दत्ता महाडिक यांचा आणि दुसरा असतो गुलाब मामा बोरगावकर यांचा. तेव्हा आज आपण गुलाब मामांचं नाव कॉलनीला दिलेलं आहे. पण संभाजी जाधवांनी जी सूचना केली त्याप्रमाणे आपल्या सगळ्या तालुक्याला आपल्या अशा प्रकारच्या कलाकारांची मोठी परंपरा आहे. वसंत सरनीस हे लहानपणी आपल्याकडे राहायला होते इस्लामपूरला बरीच वर्ष. तर पठ्ठेबापूरांचं वैशिष्ट्य असं की आशय आणि अभिव्यक्तीच्या बाबतीमध्ये लावणीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी शेकडो प्रयोग केले. ही तुम्हाला माहिती असलेली नावं आहेत. पण आपल्या कामेरीला सुद्धा एक नायकू कामेरीकर नावाचे गृहस्थ होते. त्यांना नंबरी नायकू म्हणायचे. नंबरी नायकू का, तर नायकू ज्या ज्या स्पर्धेमध्ये जायचा तिथं हमखास पहिला क्रमांक पटकवायचा म्हणून त्याचं नाव होतं नंबरी नायकू. दुसरं गुलाब मामाने ज्यांच्याकडे उमेदवारी केली
की अहमद साहेब इस्लामपूरकर म्हणून तमाशा क्षेत्रामध्ये मोठं काम त्यांचं आहे इस्लामपूरचे, आणि तेही तमाशा कलावान मी त्यांचा पत्रव्यवहार त्यांच्या चिरंजीवाकडे बघितलाय की शासनाशी ते सातत्यानं पत्रव्यवहार करताना दिसतात. तेव्हा अशा छोट्या मोठ्या कलाकारांच्या साठी त्यांच्या आठवणी जपण्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये एखादी सेंट्रल प्रेसला अशा प्रकारची जर अकादमी सगळ्यांसाठी मिळून केली तर ते एक अतिशय उपयुक्त ठरेल. आणि आपले साहेब हे नेहमीच योग्य वेळी योग्य निर्णय घेतात असं त्यांनी विधानसभेत पण सांगितलेलं आहे. त्यामुळे या अकादमीच्या बाबतीमध्ये साहेबांनी पुढाकार घ्यावा असं गुलाब मामा प्रेमींच्या वतीनं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आणि जातातही सांगतो की एकदा एका माणसाचं भाषण बराच काळ लाभल्यानंतर माणसं कंटाळली, टाळ्या वाजवायला लागली तरी हा बोलत राहिला, पुन्हा टाळ्या वाजवायला लागली तरी हा बोलत राहिला. शेवटी कोपऱ्यातला एक माणूस रिव्हॉल्वर घेऊन उभा राहिला. म्हटलं साहेब तुम्ही बोला, तुमच्याबद्दल माझी काही तक्रार नाही, तुम्हाला बोलायला परवानगी कोणी दिली त्याचं नाव सांगा, त्याला मी जीवन ठेवणार नाही. तो पापाबाईंच्यावर त्याच वेळ येऊ नये यासाठी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.